नमस्कार. कालच राज्यसभा पूर्वपरीक्षा झाली आणि बऱ्याच दिवसानंतर जी उत्कंठा होती पेपर कसा असणार काय असणार, तर अशी खूप रिव्ह्यूज आहेत की पेपर फार सोपा आहे. तो फार सोपाही नाही आहे, फार कठीणही नाही आहे. MPSC जसं असतं सेम तसाच आहे. ज्यांचा अभ्यास चांगला झाला आहे त्यांना सोपा गेला आहे, ज्यांचा अभ्यास अजूनही बाकी आहे त्यांना कठीण गेला आहे. सो MPSC पेपर तसाच आहे. हां, जर थोडी तुलना केली मागच्या तुलनेमध्ये तर त्या तुलनेत थोडाफार तो 1-2% 10% आपण म्हणू शकतो मॉडरेट आहे, बट तो फार सोपाही नाही आहे. अजून आन्सर्स की यायचे बाकी आहेत. आन्सर्स की आला खरे कळतील पेपर किती सोपा होता. ठीक आहे. सो आपण काय करूया की त्या प्रीमध्ये भूगोल विषयाचे जे प्रश्न होते आपण थोडं डिस्कस करूया. मी तुम्हाला फक्त हे सांगणार नाही आहे की याचं 2 आहे याचं 3 आहे. मुळात तो प्रश्न आयोगाने का टाकला, काय पॅटर्न सुरू भूगोलामध्ये आतापर्यंत, मागच्या वर्षी काय पॅटर्न होता, यावर्षी कुठला पॅटर्न आहे आयोगाने वापरला, यूज केला, आणि मे बी भविष्यामध्ये भूगोलामध्ये कुठल्या प्रकारचा पुन्हा क्वेश्चन येऊ शकतो. तर मी तुम्हाला हे बोलणार आहे. फक्त एकाचं 2, 2चं 3 हे नाही बोलणार आहे. ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असेलच. बट हाऊ टू डील विथ दी जॉग्राफी, की जी लोकांनी आता अभ्यास सुरू केला आहे किंवा जे लोक पुन्हा अभ्यास करणार आहेत त्या लोकांनी भूगोलाला टॅकल कसं करावं जेणेकरून मार्क चुकणार नाही, आपण ते बोलूया. हे बघा, यामध्ये पहिलाच प्रश्न होता की जो होता नुनमती तेल कारखाना, शुद्धीकरण कारखाना, यावर हा प्रश्न होता. सर्वात आधी मुळात थोडा हा विचार करूया की आयोगाने हा प्रश्न का टाकला. याला 2 कारण आहेत. पहिलं कारण, हा जो नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आहे हा 1962 मध्ये 1 जानेवारी 1962 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केला होता. 62 मध्ये म्हणजे 2022ला याला 60 वर्ष पूर्ण होत आहेत 1 जानेवारीला. म्हणजे ह्या कारखान्याला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून कदाचित हा त्या काळात न्यूजमध्ये होता म्हणून तो विचारला गेला. भारतामध्ये खूप कारखाने तेलाचे, नुनमतीच का विचारला, कारण त्याला 2022 मध्ये 60 वर्ष पूर्ण होता. हा झाला पहिला रेफरन्स. दुसरा रेफरन्स, आतापर्यंत तेलावरती म्हणजे खनिज तेलावरती एक ऑफशोर आणि ऑनशोर 2 असतात. ऑनशोर आणि ऑफशोर. ऑफशोरमध्ये प्रश्न विचारला होता बॉम्बे हायवरती, ऑनशोरचा बाकी होता. तो ऑनशोरचा बाकी होता म्हणून तो करणं भाग होता आपल्याला. तो ऑनशोरचा प्रश्न विचारला नुनमतीबद्दल. सेम क्वेश्चन 2019ला, हा क्वेश्चन 19चा आहे, सॉरी 20चा आहे, माफ करा, म्हणजे मागच्या वेळेचा हा 20चा क्वेश्चन आहे. 20ला आयोगाने काय विचारलं होतं, कोळसा. म्हणजे 21 मध्ये आयोगाने विचारला खनिज तेला प्रश्न, 20 मध्ये प्रश्न होता कोळशावरती. म्हणजे जो आर्थिक भूगोलचा भाग आहे, खनिजांचा भाग, जर मागच्या वर्षी कोळसा विचारलाय तर साहजिकच यावेळेस काहीतरी वेगळं खनिज असणार आहे. दगडी कोळसा विचारलाय, लोह खनिज असेल, तांब्यावरती असेल, नाही तर तेलावरती असेल. सो आर्थिक भूगोलाचा प्रश्न मागच्या वर्षी होता 20 मध्ये कोळसाबद्दल, आणि म्हणून रिपिटेशन मोडमध्ये आयोगाने पुन्हा खनिज तेल वापरला. तर पुढच्या वर्षी मे बी दुसरं कुठलं खनिज आयोग विचारू शकतं. कोळसा झाला, खनिज तेल झाला, मे बी कमिंग इयर्समध्ये लोह खनिज प्रश्न असा, राईट. सो 2 रेफरन्स आहे. एक झाले 60 वर्ष पूर्ण आणि दुसरा रेफरन्स आहे की जे की मागच्या वर्षी कोळसा प्रश्न होता आर्थिक भूगोलामध्ये, तर साहजिक दाट शक्यता होती यावेळेस पुन्हा काहीतरी खनिजावरती प्रश्न असणार जो आयोगाने विचारला. यात नुनमती तेल कारखाना हा आसाममध्ये आहे. आसाममध्ये गुवाहाटीजवळ हा कारखाना आहे. आणि ज्यावेळेस 62 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा कारखाना सुरू केला त्यावेळेस त्यांनी रुमानियाची हेल्प घेतली होती. युरोपियन देश रुमानिया याची हेल्प घेऊन हा उभारला गेला होता. म्हणून पहिले 2 वाक्य बरोबर आहेत. तिसरा प्रश्न कोयालीवरती आहे. कोयाली तेल कारखाना गुजरातमध्ये आहे, बडोदा. हा पण ऑनशोरचे. आणि साहजिकच याला सुद्धा जे अंकलेश्वर आहे गुजरातमध्ये तिकडनं याला क्रूड ऑइलचा पुरवठा होतो आणि ते क्रूड ऑइल शुद्धीकरण करून नंतर कोयालीमधून ते तेल बाहेर निघतं. म्हणजे 3 वाक्य बरोबर आहेत. सो ऑप्शन याचा ऑल ऑफ द
अबाव ABC बरोबर आहे. अगेन नुसतं आन्सर बघू नका, आयोगाने हा प्रश्न का विचारला हे समजून घ्या, काय पॅटर्न सुरू आयोगाचा हेही समजून घ्या. त्यानंतर आता पठारांच्या प्रकारावरती हा प्रश्न आयोगाने विचारला आहे. मुळात हा थोडा प्रश्नात गडबड आहे, मुळात थोडीशी गडबड आहे. यात ऑप्शन्स मॅच होत नाही आहे आणि मला असं वैयक्तिक वाटतं आन्सर किती वाट बघतोय मीही. बघूया आयोग काय आन्सर देतं. आणि थोडी गडबड झाली आहे कोलोरॅडोमध्ये कोलंबियामध्ये, ऑप्शन्स सेम आहेत, मॅच होत नाही आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे याला स्टार मारून ठेवा. बघूया आयोग काय आन्सर देतं. जेव्हा आयोग आन्सर देईल तेव्हा प्रॉपर मी इलॅबोरेशन करतो. कारण आता जर मी माझ्या अँगलने इलॅबोरेशन केलं आणि आयोगाने वेगळं आन्सर दिलं तर मी बी ते रॉंग वाटू शकतं. आणि म्हणून लेट्स सी आयोग काय विचार करते, कारण यात ऑप्शन्स मॅच होत नाही म्हणून. त्यानंतर पुन्हा एक क्रम होता की जागतिक पठारांचा खंडांशी जोडायला हवा. गेल्या वेळेस हिमालयामधल्या खिंडीचा क्रम होता, खिंडींबद्दल प्रश्न होता. त्याच्या यापूर्वी जे डोंगर रांगा जगातल्या त्यांचा क्रम होता. क्रम आता पठारांचा आलाय. कोलंबिया पठार, बोलिव्हिया पठार, सेंट्रल मॅसिव्ह पठार, युनान पठार. जर तुम्ही 2019, 20 आणि 21 जर तुम्ही 3 वर्षाचं करंट वाचलं असेल, अभ्यासलं असेल तर तुम्ही अनुभव केला असेल या 3 वर्षामध्ये हे पठारं न्यूजमध्ये होती. कोलंबिया पठार नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका. बोलिव्हिया पठार, बोलिव्हिया देश साऊथ अमेरिका. सेंट्रल मॅसिव्ह पठार फ्रान्समध्ये म्हणजे युरोपामध्ये. आणि युनान पठार अगेन चायनाच्या पट्ट्यामध्ये. सो कोलंबिया पठार नॉर्थ अमेरिका, बोलिव्हिया पठार साऊथ अमेरिका, सेंट्रल मॅसिव्ह युरोप आणि युनान आशिया. सो एचं 4, एचं 4, देन बीचं 3, बीचं 3 म्हणजे ऑप्शन. अगेन हेच पठार काय विचारलं मी पुन्हा सांगतोय. गेल्या 3 वर्षामध्ये कोलंबिया पठार, कोलोरॅडो पठार, फ्रान्समधलं मॅसिव्ह पठार, युनान प्लॅटू चायनाच्या पट्ट्यामधला जिथे युनान जो प्रांत होता युनान प्लॅटू, हे सगळे न्यूजमध्ये होते म्हणून आयोगाने हा प्रश्न विचारलाय. यावर्षी पुन्हा एक प्रश्न होता नद्या धबधबा. 2020 मध्ये सेम प्रश्न होता. नद्या त्यावरची शहरं. 20 मध्ये काय प्रश्न आहे, नद्यांची नावं आहेत ग्लोबल लेवलची आणि शहरांची नावं जोडायला हवा होतं. आयोगाने काय केलं यावेळेस, भारतामधल्या नद्या घेतल्या आणि धबधबे विचारले. अगेन क्वेश्चन सोपा होता. बघा क्वेश्चन सोपा आहे का कठीण आहे हा मुद्दा आजचा नाही आहे. मुद्दा हा आहे की ह्या प्रकारचा प्रश्न कसा विचारला गेला, का विचारला गेला, याला काय रेफरन्स आहे. रेफरन्स आहे म्हणजे नद्या त्यावरची शहरे, नद्या त्यावरची धबधबा विचारून झालाय. भविष्यामध्ये पुन्हा नदींवरची नद्या आणि प्रमुख धरणे हा प्रश्न येऊ शकतो. दिस वॉट ॲनालिसिस टू प्रेडिक्शन, राईट. सो नद्या विचारली, शहरं विचारली, नद्या विचारले, धबधबा विचारले. मे बी काय होतं, नद्यावरची प्रमुख धरणे किंवा हे धरण वादग्रस्त असेल ते धरण कुठल्या नदीवरती आहे मे बी, किंवा धरणावरून कुठल्या राज्यात वाद चालू आहे असं काही येऊ शकतं, देशात वाद चालू आहे असं काही येऊ शकतं, राईट. फाईन. क्वेश्चन फार सोपा होता. याचं एकही उत्तर माहिती असतं तो उत्तर आपल्याला मिळाले असते. तर प्रत्येकाला माहिती शहरावरती कशावरती आहे, जोगवरती आहे. सो ऑप्शन 3 आन्सर मिळून जातं. अगेन डोकं लावायची गरज नाही आहे, बट अशा प्रकारचा प्रश्न का आला हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे रादर आन्सरपेक्षा. सेम पॅटर्न. यावेळेस उद्यानं होती, राज्य होती 21ला. मागच्याच काय होती, सेम उद्यानं होती, राज्य सेम आहे. 20ला पण उद्याने विचारलीत, राज्य जोडायला हवा. यावेळेस सेम पॅटर्न आयोगाचा, उद्याने राज्य सेम आहे. मी पुढच्या वेळेस पक्षी अभयारण्य असतील किंवा व्याघ्र प्रकल्प असतील जोडायला हवा. 2022 मध्ये व्याघ्र गणना सुरू आहे, येणार आहे. 6ला झाली पहिली, मग 10ला झाली आहे, मग 14ला झाली आहे, राईट. मग झाली 18ला लास्ट, आता 22ला होणार आहे, राईट. म्हणून मी पुढच्या वेळेस काय असणार, व्याघ्र संवर्धन क्षेत्रे आणि राज्य, बरोबर आहे. हा झाला प्रेडिक्शन. अगेन सोपा प्रश्न होता. बांदीपूर, केवलदेव नेहमी न्यूजमध्ये होतं, राजस्थानचं आहे ते, बरोबर आहे. मग एक जरी माहीत असलं, मानस प्रत्येकाला माहिती आहे, मानस कुठे बाबानं, आसाममध्ये. बांदीपूर कुठे,
कर्नाटकमध्ये. इंद्रावती कुठे? छत्तीसगडमध्ये. झालं. आता समुद्र किनाऱ्याच्या लाटांमुळे लाटांच्या अपक्षय म्हणजे इरोजनमुळे निर्माण होणारे भूरूपे. भूरूपशास्त्रावर हा एकच प्रश्न विचारला आहे. जनरली दरवर्षी काहीतरी प्रश्न असतोच भूरूपावरती. वाऱ्यामुळे होणारे, नदीमुळे होणारे, हिंद नदीमुळे होणारे. यावेळेस सागर विचारले. मागच्या वेळेस सेम प्रश्न होता सागरावरती. तो होता की क्रम लावा. भूखंड मंच, भूखंड पर्वत, भूखंड उतार, क्रम लावा. कॉन्टिनेंटल शेल्फ, कॉन्टिनेंटल राईस, ॲबॅसाइल प्लेन, क्रम विचारला होता सागरावरचा. यावेळेस सेम प्रश्न सागरावरती, पण तो कुठला आहे? भूरूपांचा आहे. यात थोडंसं काय लोक कन्फ्यूज झाले होते लगूनमुळे. याचा आन्सर आहे सी क्लिफ, बे, सी केव्स अँड सी स्टॅक्स. पहिला ऑप्शन. हे सगळे निर्माण झाले ड्यू टू इरोजन. वेव्ह बिल्ड प्लॅटफॉर्म, नाव बिल्ट आहे, निर्मित आहे, हे झाले ड्यू टू डिपॉझिशन. साहजिक नसणार आहे. राईट. खाजन, वाळूचे दांडे, डिपॉझिशन. सो ऑप्शन पहिला. अगेन सिंपल वन. हिमालयास. मागच्या वेळेस हिमालयाच्या खिंडी विचारल्या होत्या हिमालयातल्या. आता हिमालयातल्या डोंगररांगा विचारल्यात, क्रम विचारला. प्रत्येकाला माहिती आहे हा इथे खाली पीर पंजाब म्हणजे मध्य हिमालय. राईट. त्याच्यावरती ट्रान्स हिमालयाचा काराकोरम आणि दोन्ही जण कुठला आपला झास्कर. राईट. पिरी पंजाल न्यूजमध्ये होता टनल्समुळे, बोगद्यांमुळे. बरोबर आहे. त्यामुळे तो प्रश्न विचारला गेला. आता अगेन हा पार्ट ऑफ जॉग्राफी महाराष्ट्रामधला. दरवर्षी सामाजिक भूगोलवरती काही जे प्रश्न असतोच तो तुम्हाला पाठ करावा लागतो. यावेळेस सेम पॅटर्न होता. मागच्या वेळेस लिंगगुणोत्तर विचारलं होतं. लिहायचं विसरलो मी ते. जिल्ह्यांचं नावं होती. जिल्ह्यांची नावे, घनता, लिंगगुणोत्तर. अयोग्य जोडी ओळखा हा प्रश्न मागच्या वर्षी होता. जिल्ह्यांची नावे, त्यातली घनता लोकसंख्येची आणि लिंगगुणोत्तर रेशो. अयोग्य जोडी ओळखा हा प्रश्न होता. यावेळेस सेम पॅटर्न आहे. जिल्हे बदलवलेत. मागच्या वेळी जिल्हा घनता होता, यावेळेस जिल्हा घनता, जिल्हे बदलले. आता म्हटलं की 11 नुसार जिल्ह्यांचा लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात पूर्तता क्रम लावा. म्हणजे सर्वात जास्त एक नंबरला असणार. आता हे कोल्हापूर, जळगाव, पुणे, नागपूर, सोलापूर हे जर बघितलं तर कॉमन सेन्स आहे की साहेब पुण्यात एक नंबरला असणार आहे. साहजिक आहे. आता पुणे एक नंबरला म्हणजे सी एक नंबरला. 2 ऑप्शन झाले, 2 तर कटले. आता बोलला 2 आणि 4. आता थोडंसं कुठे वाचलं गेलं पाहिजे, थोडंसं पाहिजे वाचन. जळगाव, नागपूर, सोलापूर तुलनेने लहान जिल्हे, तुलनेने जळगाव, नागपूर. पण पुण्यानंतर सर्वात जो मोठा जिल्हा आहे हा कोल्हापूरच आहे. इन जनरल कॉमन सेन्स आहे हा. सो हे 2 जरी माहीत असले तरी काम झालं आपलं. एक पुणे आणि पुण्यानंतर थोडाफार साधी जळगावपेक्षा कोल्हापूर मोठाच आहे. नागपूरपेक्षा कोल्हापूर ऑब्विसली मोठाच आहे घनतेमध्ये. त्यामुळे 2 जरी माहीत असले तरी काम आपलं होतं. पण पुणे तरी ॲटलिस्ट माहिती पाहिजे, पुण्यानंतर कोल्हापूरच आहे. आता पुन्हा या ठिकाणी हिमनद्या आणि ठिकाणं विचारले. अगेन मागच्या वेळेस हिमालयातल्या खिंडी होत्या. म्हणजे दरवर्षी हिमालयातला प्रश्न आहेच. एक तर खिंडी तरी आहे, डोंगर रांगा तरी आहे, हिमनद्या तरी आहे. सियाचीनचा मुद्दा मागच्या वर्षी न्यूजमध्ये होता. इंडिया चायनामुळे सियाचीन न्यूजमध्ये होता, म्हणून हिमनदी न्यूजमध्ये होती, म्हणून त्यांनी हिमनद्या विचारल्या. तर सियाचीन जी हिमनदी आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, सियाचीन ही काराकोरममध्ये आहे. हे माहिती आपल्याला. देन गंगोत्री प्रत्येकाला माहिती उत्तराखंडमध्ये आहे. सो एचं 2. राईट. सीचं काय 3. आता म्हणजे तुमचं हे जरी चांगलं तुमचं काम होऊन जाते. राईट. तुम्हाला एक जरी माहिती असती सियाचीन काराकोरममध्ये आहे तर तुम्हाला तुमचं आन्सर मिळून जातं. बरोबर आहे. पण रिमो ही काश्मीरमध्ये आहे आणि झेमू ही सिक्कीममध्ये. कांचनजंगामध्ये उगम पावते झेमू. सो सियाचीन काराकोरममध्ये, रिमो काश्मीरमध्ये, गंगोत्री उत्तराखंड आणि झेमू सिक्कीममध्ये. एक तुम्ही अनुभव केला असेल, आयोग दरवर्षी वारांवरती प्रश्न विचारते. स्थानिक वारे किंवा प्राथमिक वारे, द्वितीयक वारे, दरवर्षी काहीतरी प्रश्न आहे. 2021ला हा प्रश्न विचारला. 2020ला प्रश्न होता पुन्हा उपोष्णकटिबंधीय उच्च दाबा पट्ट्यापणाकडून विषुववृत्तीय कमी दाबाकडे वाहणारे वारे, हा प्रश्न होता.
त्यावेळी पुन्हा प्रश्न होता चिनूक वाऱ्याचा. म्हणजे दरवर्षी एक तर तृतीयक वारा, स्थानिक वारा किंवा प्राथमिक वारा, द्वितीयक वारा, दरवर्षी वाऱ्यावरती प्रश्न आहे. म्हणजे यावेळेस प्रश्न होता स्थानिक वाऱ्यांवरती. सहारा वाळवंट, ग्रीस, इराण, आल्प्स. चिनूक आणि फॉन प्रत्येकाला माहिती आहे. आल्प्स फॉनमध्ये जो फॉन वारा आहे आल्प्समध्ये वाहतो हे जरी माहीत असतं तरी काम आपलं होऊन जातं. डीचं पहिलं ऑप्शन, डीचा पहिला कुठे, इथेच आहे. म्हणजे ऑप्शन असला पाहिजे, याच्यावर मी काम आपलं. बाकी माहीत असणं गरजेचं नाही, तरी बघू आपण. सहारा वाळवंटामध्ये जो वारा वाहतो हा वारा आहे खामसीन वारा सहारामध्ये. इथे कन्फ्यूज व्हायला चान्सेस आहेत. ग्रीसमध्ये सिरोक्को, ग्रीसमध्ये सिरोक्को, ग्रीस किंवा इजिप्त, इजिप्तमध्ये सिरोक्को वाहतो, इजिप्तच्या वरती ग्रीस आहे म्हणून इजिप्त किंवा ग्रीसमध्ये सिरोक्को. इराणमध्ये सिमुम आणि आल्प्समध्ये फॉन. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले देश. आता यातही दोन ऑप्शन्समध्ये मी कन्फ्यूज आहे, 2 आणि 4. कॉमन सेन्सचा मुद्दा आहे. सर्वात बांगलादेश, सिंगापूर, माल्टा, मोनॅको, मॉरिशस, बहारीन जे सगळे बघितले तर साहजिक आहे जो बांगलादेश आहे त्यात हायस्ट घनता असणार आहे, साहजिकच आहे. सो 1 नंबर तर बांगलादेश आला पाहिजे एवढं आहे. 2 कन्फ्यूज मी सिंगापूर आणि मोनॅकोमध्ये. आयोग काय घेतं, 2012ची घनता घेतलेली आहे. तर 2 किंवा 4 पैकी कुठलं एक आन्सर असलं पाहिजे. कुठलं ते बघू आयोग काय म्हणतो. त्यानंतर अगेन सिम्पल, गोल्डन क्वाड्रिलॅटरल विचारला होता. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हा न्यूजमध्ये आहे, बरोबर आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन NIP मागच्या वर्षी न्यूजमध्ये होता म्हणून साहजिकच हा प्रश्न दाट शक्यता होती काहीतरी इन्फ्रावरती प्रश्न येणार, राईट. तो आला. अगेन सिंगल आहे, बँगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा, काही डोकं लावायची गरज नाही. आता हा एक असा प्रश्न आहे की ज्यामध्ये ज्या लोकांनी ॲक्च्युली भूरूपचा अभ्यास केला आहे प्रामाणिकपणे मेन GS1चा त्यांनाच जमणार आहे हा. जी नवीन जनता आहे त्यांना म्हणणार ते बेस्ट आहे, सोडून देणार. ज्या लोकांनी प्रॉपर जिओलॉजिकल टाइम स्केल, जिओमॉर्फोलॉजी वाचला आहे त्यांनाच ते जमणार आहे. बाकी लोक तुक्का मारणार आहे. जरी समजा आपण वाचला नाही आहे समजा तरी आपण थोडं डोकं लावू शकतो. क्वाटर्नरी हा शब्द आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. म्हणजे क्वाटर्नरी म्हणजे चतुर्थ. काय म्हटलं यांनी, सर्वात जुना ते सर्वात नवीन. मग साहजिक आहे प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, मग काय चतुर्थक. चतुर्थक सर्वात नवीन असणार आहे म्हणजे क्वाटर्नरी हा सर्वात नवीन आहे. म्हणजे डी लास्टला असलं पाहिजे. सो डी लास्टला 2 ठिकाणी आहे. 2 तर आपले पर्याय गाळले गेले, 2 तर मिळाले. आता डोक्यात ठेवा जगाची निर्मिती सुरुवातीला प्री कॅम्ब्रियन आणि कॅम्ब्रियन आहे. त्या ठिकाणी प्री कॅम्ब्रियनचं नाव नाही पण कॅम्ब्रियन नाव आहे. कॅम्ब्रियन हा सर्वात जुना आहे. कॅम्ब्रियन तो सी पहिले पाहिजे. म्हणजे सी जर पहिले म्हटलं त्या 2 पैकी सी पहिली तेच आहे. कॅम्ब्रियन नंतर आहे कार्बोनिफेरस, राईट. त्यानंतर आहे पर्मियन, त्यानंतर आहे ट्रायसिक, जुरासिक आहे, ट्रायसिक आहे. सो ट्रायसिक. सो सर्वात आधी सर्वात काय जुना आहे कॅम्ब्रियन आहे. त्यानंतर कार्बोनिफेरस आहे, त्यानंतर तुमचा आहे पर्मियन आणि त्यानंतर आहे ट्रायसिक आणि आत्ता तो लेटेस्ट आहे तो एक क्वाटर्नरी. त्या सेनोझाईक पुन्हा न्यूओझाईक हा प्रकार आहे. सो सर्वात नवीन क्वाटर्नरी आहे आणि सर्वात जुना आपला कॅम्ब्रियन आहे. ॲटलिस्ट तुम्हाला 2 जरी माहीत असते तरी आपलं काम होऊन जातं. अगेन हा शेवटचा प्रश्न होता. हा इयत्ता 5वीचा भूगोलचा प्रश्न आहे. एकदम स्पेस सायन्सचा प्रश्न आहे हा, जे स्पेसमधला प्रश्न आहे. इयत्ता 6 मध्ये दिलेला आहे की कोणता ग्रह किती लांब आहे, कोणता ग्रह किती दूर आहे. सरळ सोड आन्सर आहे याचं मर्क्युरी, बुध, 5.8 कोटी. कारण तो काही काळापुरता पृथ्वीच्या फार जवळ आला होता, ती बातमी न्यूजमध्ये होती आणि म्हणून हा प्रश्न कदाचित आयोगाने विचारला असेल. अगेन मला सांगायचा मोठी एवढाच आहे या भूगोलामध्ये की एकाचं 2, 2चं 3 हे करण्यापेक्षा म्हणून मुद्दाम मी लेट केलं. सेम डेला की टाकली नाही, कारण सेम डेला काय बघतो आपण रॉंग आहे करायचं एवढं बघतो. पण आता काय मानसिकता आहे की जरी मला हे कळलं पाहिजे ॲटलिस्ट की भूगोलामध्ये आतापर्यंत काय आयोगाने विचारलेलं आहे,
20मध्ये 19मध्ये. आणि आता काय विचारलं आहे म्हणजे आपण लिंक पाहू शकतो की पुढच्या वेळेस नेमका आयोग जगाच्या भूगोलावरती काय प्रश्न विचारतो. राईट. सो हा माझा याचा उद्देश होता की नेमकं तुम्हाला हे कळलं पाहिजे की भूगोलाचा अभ्यास कसा करावा. पुढच्या लेक्चरला आपण राज्यघटनाही बोलू आणि इकॉनॉमिक्सही बोलू. ठीक आहे. तोपर्यंत थँक्यू. काळजी घ्या. बाय.